कारण कालन आमच्याकडे असतात ना तोपर्यंत शांत स्वभाव असतात. मात्र येशी पालाटली म्हणजे म्हणतात ना गावाची येशी असते. येशी पालाटल्यानंतर त्यांचं वक्तव्य कसं असेल ते माहिती नाही, पण आमच्या समवेत आहेत तोपर्यंत शांत स्वभावाचा व्यक्तिमत्व आहे. आमच्या रायगडमध्ये तर सातत्याने समालोचकांसाठी येत असतात. खूप चांगलं शांत स्वभाव आणि आयोजकांचा चाहता कॉमेंटेटर कोण असेल या विभागातील तर करण कालन. हां, आमच्या नवनाथजी सालुंके खूप मेहनत घेतली. आता त्यांचे कुठेतरी गुडघे थोडेसे दुखत असतील का बाबा आता उद्याचा शेवट होणार याच्यासाठी केला होता अट्टाहास शेवटची गोडवा. आणि उद्या विश्वनाथदादांची ही टुर्नामेंट विचार केला तर सांगता समारोहामध्ये तर याच दरम्यान मंचावरती त्यांचं आगमन झाले. हां, किशोर पाटील एक जबरदस्त गायक, मराठीचा जितका गोड आवाज त्यांचा आपण ऐकतो ते आमचे किशोर पाटील फडके पाड्याचे, त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. या दादा मंचावरती आपलं हार्दिक 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 असं सरसे स्वागत. फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये त्यांचं यथोचित स्वागत या ठिकाणी केलं जातं आहे. आमचे मोतीराम दादा कुठे आहेत? मोतीराम दादा देखील दिसत नाही आहे. त्यांनी देखील खूप मेहनत घेतली. मोतीराम दादा हां आहेत यस. तसेच साईनाथजी म्हात्रे यांचंही आगमन झालं आहे. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. आणि जाऊया जिथे कॉमेंट्री बॉक्समध्ये कॉमेडी डिपार्टमेंटमध्ये करणजी कालन यांचा गोड आवाज आपण ऐकूया. तर दरम्यान आपण आज ज्यांचा वाढदिवस आहे आमचे खऱ्या अर्थानं विश्वनाथ शेठ मस्कर यांचे छोटे बंधू आदरणीय भानुदास दादा यांचा आज वाढदिवस आपण साजरा केला. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. पुन्हा एकदा आपण भानुदास दादा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया आणि जाऊया कॉमेडी डिपार्टमेंट. थँक्यू सो मच सत्यवानजी म्हात्रे सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित या स्पर्धेची 5वी रजनी द्वितीय फेरीला प्रारंभ झाला. आचल 11 गावदेवी घोट टॉसिंगला बॅटिंग करत आहेत आणि आलाय पहिला दमदार षटकार. केला पहिल्या मॅचमध्ये नव्हता, आता स्कॉटमध्ये तो आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो जयदीप 11 नितलस. सुरुवात चांगली झाली, पहिला चौकार दुसरा षटकार. तर मागच्या मॅचमध्ये ना शिवा गोंधलेला आपण सलामी करताना पाहिलं होतं करण सर. मात्र या ठिकाणी विचार केला तर रोशन सालुंके आणि प्रीतमला प्रचारण केलंय. वेगळी स्टार्टरची आता या ठिकाणी अकलेकरण मुन्नाचा कमबॅक झालाय. शिवा गोंधळी यासाठी जाणले जातात, फार वर्ष लीड करतो या टीमला आणि एक चांगला लीडर आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला लिमिटेड ओव्हरमध्ये रणनीती आखाव्या लागतात. प्लॅनिंग इट्स अ पार्ट ऑफ गेम. आणि पहिल्या मॅचमध्ये तो आघाडीला होता, पण या मॅचमध्ये थांबलाय आणि 2 महत्त्वपूर्ण फलंदाजांना त्यांनी ओपनिंगला पाठवलंय. पहिल्या 3 बॉलमध्ये धावफलकावरती 11 धावा, लास्ट बॉलवरती 1 आली आहे. प्रीतम आता स्ट्रायकिंग एंडला असेल आणि फिल्डरचा आपण विचार केला तर डाऊन दी ग्राउंड तुम्हाला लॉंग ऑफ लाईक फिल्डर पाहायला मिळतोय. त्याचबरोबरीने आपण विचार केला तर एक फिल्डर आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑनकडे. मिड ऑन आत आहे, शॉर्ट कव्हरचं पॉईंट, थर्ड मॅन गली, फाईंडिंग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. ज्या वेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर बॉलकडे सहजरित्या मिळते. एकदा सुरुवात चांगली झाली कारण 2 मोठे फटके पहिल्या 2 बॉलवरती. नक्कीच या ठिकाणी विचार केला कारण सर तर सुरेख अशी फटकेबाजी पाहायला मिळाली प्रीतम आणि रोशन याची. धावसंख्याचा विचार केला, धावसंख्याची धावती गाडी 12 याकडेवरती जाऊन पोचली आहे. पुढचा चेंडू खोलवर पद्धतीचा जो म्हणजे खोळीचा वापर केलाय. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. 17 वर्षाचा हा गोलंदाज आहे. मागच्या मॅचचा हिरो ठरला होता. मागच्या मॅचमध्ये माझं मॅचचं पारितोषिक या खेळाडूने घेतलं होतं. तोच खेळाडू या ठिकाणी सुरेखरित्या गोलंदाजी करत. जरी माझ्या चेंडूवरती माझ्या ओव्हरमध्ये मोठे फटके आले तरी माझ्याकडे कमबॅक करण्याची ताकद आहे, माझ्याकडे क्षमता आहे. कारण जितका संघर्ष मोठा ना तितकी तुमची जिंकण्याची ही इच्छा आपण बोलतो ना ती
जास्त असते तशा पद्धतीची या ठिकाणी बघा रिव्हर्स अटॅक केला, पंचांकडे दात मागितले आणि पंचांनी दात उचलून घेतली आणि या ठिकाणी प्रीतम हा एक खेळाडू वृत्ती दाखवत असताना प्रीतम हा जबरदस्त खेळाडू आहे, एक शिस्तबद्ध खेळाडू आहे, त्यांनी लगेच क्रीज सोडली, बाबा मी आऊट आहे, बॅटला ब्रश झाला चेंडू आणि पहिली विकेट डाऊन होते, पहिली विकेट गारज होते, पहिली विकेटचं या ठिकाणी इन्काउंटर होत आहे ते म्हणजेच घोट संघाच्या वतीनं या ठिकाणी सफलता मिळते ती नितलस संघाला. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या क्रीज धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 13 धावा. विकेट पडली आहे पहिली लास्ट बॉलवरती जाता जाता, जिथे सुरुवात केली होती रोशन साळुंखेने अटॅकिंग, मात्र लास्टला या ओव्हरमध्ये अतुलने कमबॅक केला, प्रीतमची विकेट आली आहे. नक्कीच हॅलो धन्यवाद धन्यवाद चंदू दादा मूडमध्ये आज. तर विकेट डाऊन झाली आहे, शेवटच्या चेंडूवरती आली विकेट, षटक क्रमांक दुसरं. हा सुरेख फटका या ठिकाणी सरळ सरळ लॉंग ऑफ आणि लॉंगांच्या मधोमधून हा चेंडू खेचून काढलाय, फटका आलाय 6 धाव्यांसाठी. जबरदस्त फटका, डीजेला संधी. दादा तर प्रमोद पावशेच्या पहिल्या चेंडूवरती कारण इतका मोठा फटका आलाय 6 धावांचा. आज जे रोशन सालुंखे ना आज वेगळ्या मूडमध्ये आहे, जबरदस्त अटॅकिंग क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. अटॅक आज त्यांनी मी म्हणेन आल्यापासून त्यांनी अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा मनसुबा धारण केलाय. 5 बॉलमध्ये 18 धावा रोशनच्या बॅटमधून आलेल्या आहेत. पावशेचं भव्य स्वागत पहिल्याच बॉलवरती. दुसरा आलाय की काय, लॉंग ऑन द फिल्डर पाहतोय, जज करतोय, प्रयत्न चांगला आहे, मात्र या वेळेला बॉलला 8 ढकललाय धावा, तोपर्यंत एकच पूर्ण करण्यात आलेली आहे. रायगड ठाणा जी युवा ब्रिगेड जी खेळली त्याचं नेतृत्व केलं होतं रोशन सालुंखेनं. तोच रोशन सालुंखे मैदानामध्ये सातत्याने जबरदस्त खेळ साकारत असतोय. कारण ज्या वेळेला घोट च्या मैदानावरती नाईट स्पर्धा असते त्या वेळेला युवा रायगड आणि युवा ठाणा ही मॅच करण सातत्याने आपण पाहत असतो आणि त्याचं नेतृत्व म्हणजे घोट संघाचा हा एकमेव सितारा तो म्हणजेच रोशन सालुंखे करत असतो. बघूया चला, चेंडू सेफली लँड केल्या, जबरदस्त ॲपॅट दाखवलाय, शतरक्षक त्या ठिकाणी होता ओमकारने काय जबरदस्त ॲपॅट दाखवला, जबरदस्त चेंडू या ठिकाणी अडवलाय. मी म्हणेन 5 धावा अडवल्या. यस, 5 धावा सेव्ह करण्यात आल्या त्याच्याकडून. एकदा मिळते धावसंख्या 1 ने पुढे 20 वरती सध्याचा धावफलक. पावशे ग्लान्स करायचा होता, बॉल डाऊन दिले काय, फुल लेंथ लसीन मलिंगा स्टाईलने राऊंड ऑफ ॲक्शनने तो बॉलिंग करतोय. त्याची बॉलिंग ॲक्शन आणि बऱ्याच वेळेला खोलवर टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते, यावेळेला दिशा भरकटतोय. कारण पहिले तर 2 चेंडू पाहिले ना तर गतीने फेकले होते, त्यांना समाचार बसला म्हणजे त्यांचा भरपूर समाचार घेतला तो रोशन यांनी. आता स्लोअर पद्धतीचा चेंडू फेकण्यासाठी गेला पावशे, मात्र तो लेग स्टंप सोडून गेला, व्हाईटचा इशारा आलाय. पुढचा चेंडू फुलवर पद्धतीचा चेंडू लान्स केलाय, चेंडूवरती नंबर होता 6 आणि आणखी एक अर्धा डझन धावा वाढवणारा हा फटका रोशनच्या बॅटमधून आलाय. आमच्या चंदू दादाला एक छोटीशी संधी. त्या ठिकाणी आपण मोठ्या गावचा निलेश दादा बघितला. हा आज देखील यस त्यांची टीम सेमीफायनलला प्राचार्य झाली आहे 40+ आणि हा निलेश मात्र पाहिला तर घोडगावचा जबरदस्त फटकेबाजी अटॅकिंग क्रिकेट साठी जाणला जातोय हा निलेश. पुढचा चेंडू प्रमोद पावशे, आताचा चेंडू सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, गुडलँड स्पॉटवरती फेकलेला चेंडू, जसा चेंडू पिचवरती पडला तसा टेक ऑफ घेतला आणि
चेंडू आणि चेंडूपळीचा थोडा देखील संपर्क झाला नाही. डॉट चेंडूची सांगता झाली करण. याच चेंडूंची गरज आहे कारण ज्या पद्धतीने रोशन तुटून पडलाय, निलेशने त्याला साथ दिले. मागच्या बॉलवरती त्याच्या बॅटमधून षटकार आलेला आहे आणि पहिल्याच काही चेंडूंवरती आपण पाहतोय धावफलकावरती 27 धावा सजली आहे. जर असे डॉट बॉल आले नाही तर धावासंख्येचा वेग जो आहे 50-60 रन सहजरित्या होतो. हा, जितके डॉट चेंडू येतील ना तितका या ठिकाणी मी म्हणेन खऱ्या अर्थानं नितलस संघ वडसाईड ठरेल. मात्र या ठिकाणी पॅडवरती चेंडू आदलला. पंचांकडे खूप मोठी दाद मागितली, अपील मागितला. जसा कोर्टामध्ये अपील तसा अपील या ठिकाणी मागितला. मात्र अपीलाला पूर्णपणे खारिज केलं, पूर्णपणे नाकारलं पंचांनी. सर्वात जास्त जवळून जर कोण क्रिकेट पाहत असेल तर ते 2 पंच. येस, त्यांचंही कौतुक करायलाच हवं. सचिन ठाकूर सर आणि संदीप भाने सर सध्या ऑन ग्राउंड आहेत आणि दशरथ सोरकाते सर जे आपले तिसरे पंच आहेत. 28. चला स्पीडअप करायचं आहे. अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी असेल ना, किती शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. प्रमोद पावशे थोडीशी मागडी गोलंदाजी केली आहे तरी सुद्धा मी म्हणेन कमबॅक दाखवलं या गोलंदाजाने. 2 मोठे फटके आले त्याच्यानंतर सुरेख कमबॅक दाखवलाय. पुढचा चेंडू बघा, सुरेख चेंडू या ठिकाणी तितक्या ताकदीने चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. कारण रोशन सालुंकेला माहिती आहे जितका मी स्ट्राईकवरती असेल ना तितकी धावसंख्या ही कारण घोट संघासाठी जसे खऱ्या अर्थाने ज्या गाड्या आहेत बघा 45 गाड्या एक हाती एका व्यक्तीने खऱ्या अर्थानं खूप मेहनत अविरत मेहनत घेतली. जी मेहनत आम्ही मागासपासून सांगतोय, जी घरोघरी पेपर वाटण्यापासून ते कुरिअर बॉयपर्यंत इतका काम केलं आहे या व्यक्तीने. आमच्या रविदादा भोईर कोलवाडीचे त्यांच्या आज त्यांची मेहनत सफलतापूर्वक आपण पाहतोय. बघा हा गाड्यांचा ताफा, इतक्या गाड्यात ना AC कंटेनर गाड्या आहेत. या गाड्यांचा विचार केला तर पूर्ण भारतभर भ्रमण करत असतात या गाड्या आणि त्यांच्याकडून 44,444 रुपयाची एक भली मोठी रक्कम या आयोजनासाठी त्यांच्याकडनं प्राप्त झाली. त्यांचं कौतुक करू तेवढं कमी आहे. आमचे रविदादा भोईर त्यांचं हार्दिक सरसे स्वागत करण. काय म्हणसेल रविदादा भोईरबद्दल? नाही, दिलदार माणूस आहेत आणि स्ट्रगल भरपूर केलं त्यामुळे आज यशाचं उंच शिखर त्यांनी गाठलंय. उद्योगपती म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो आणि क्रीडा क्षेत्रावरती अतोनात असं त्यांचं प्रेम आहे. आजही ज्यांनी वळवई संघाला पुरस्कृत केलंय आणि पहिला सामना देखील वळवईने जिंकलेला आहे. कारण एक विशेष आहे आज आमच्या रायगडमध्ये किंवा असू द्या किंवा नवी मुंबईमध्ये असू द्या किंवा ठाणेमध्ये असू द्या. यस, आमचे दोन्ही मान्यवर आमच्यापासून थोडीशी रजा घेत असताना माजी नगरसेवक महेंद्र शेठ पावेकर सर आणि पुण्याचे उद्योजक आदरणीय हरिओम शेठ या आणि रत्नाकर शेठ या आमच्यापासून थोडीशी रजा घेत असताना साहेब आपण आलात आणि मोलाचा वेळ आमच्यासाठी आपण दिलात. आमचा मनाच्या अंतकरणातून आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि या चेंडूवरती आलाय मोठा पटका, बिग हिट षटकार. जे काही सुरळीत घडतंय ना करण सर ते घोट संघाच्या बाजूने घडतंय. 12वा प्लेअर आता या ठिकाणी नितलस संघाचा थोडासा हाताला हात घडी लावून मॅचकडे एकटक बघतोय. बाबा रे पटकन विकेट घ्या कारण 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांची मॅच आहे. जितके विकेट घ्याल तितके आपण लवकर या विजयाच्या उभट्यावर जाल. मात्र या ठिकाणी सुरेख फटका पॉईंटच्या रिझनमधून फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे मात्र फंबलिंगचा ठिकाणी पाहायला मिळाला. तुतू मेहमद 2 क्षेत्ररक्षकांमध्ये झाली तोपर्यंत या 2 धावा. धावसंख्येचा वेग आहे त्याचं प्रमुख कारण सुरुवातीपासून अटॅक केलाय, सेट झालाय रोशन आणि आताही तीच आक्रमकता तो सिद्ध करतोय. प्रीतमने जेव्हा टॉस जिंकला होता क्षणाचाही विलंब न करता लगेचच त्याने सांगितलं की आम्ही बॅटिंग करणार आहोत आणि जबरदस्त सुरुवात प्रीतम आणि रोशनची आपण बघितली आहे. प्रीतमची विकेट पडले त्यानंतर निलेशने चांगली साथ दिली रोशनला आणि रोशनचा आतापर्यंत इंडिव्हिज्युअल धावा जर आपण बघितला तर 9 बॉल 28ला तो नॉट आउट आहे. गायकवाडला विकेट काढावी लागेल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता मात्र चेंडू थोडासा आउट ऑफ स्पीच झालाय. चेंडू ऑफ स्टंप सोडून गेलाय. पंचांनी लगेच सांगितलं हा खराब लाईनचा चेंडू आहे, वाईट चेंडू, अतिरिक्त धावेचा चेंडू, अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त चेंडू या ठिकाणी खर्च केला. गोलंदाज गायकवाड या ठिकाणी गोलंदाजी करत असताना एकेरी धावानं कल्पित धावसंख्या जाऊन पोचली 38 या आकड्यावरती.
पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू, मात्र आता चेंडू सुरेख आहे, लाईन चांगली आहे, सुरेख लाईनने या ठिकाणी चेंडू फेकी केलाय. फलंदाज त्या ठिकाणी रोशन सालुंके आपण पाहतोय. रोशन सालुंकेचा विचार केला ना सुरुवातीपासून अटॅकिंग म्हणजे जितकं वेगाने या ठिकाणी धावसंख्या उभारते तितके वेगाने धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न या ठिकाणी रोशन सालुंकेच्या माध्यमातून घोट संघासाठी आहे. शिवा गोंधलीने त्यांना कानमंत्र एकच दिलाय, तुला फक्त एकच करायचं आहे, फक्त फटकेबाजी फटकेबाजी फटकेबाजी. मागच्या 2 बॉलवरती आपल्याला स्वप्नील गायकवाडचा अनुभव पाहायला मिळाला. बॅकअप द हँड आलेत, बाहेर निघणारे बॉल होते. मागचा लेन बॉल होता, यावेळेला थोडासा आपल्याला शॉर्ट ऑफ लेन पाहायला मिळाला. आणि राहुलचं कौतुक असेल, यस्टनचा मागे खेटून उभा आहे, दोन्ही बॉलला त्याने पिक केलं, 2 डॉट बॉल. नाही, राहुल काटे देखील एक सुरेख यष्टिरक्षक आहे, चांगली यष्टिरक्षकाची भूमिका दोन सातत्याने निभावत असतो. बघा हातामध्ये ग्लोव्ज परिधान केलेत, मात्र यष्टींना खेचून या ठिकाणी यष्टिरक्षक पाहायला मिळतो सातत्याने. कारण आता असं यष्टिरक्षण पाहायला मिळत नाही, कारण क्रीज सोडून जास्त सातत्याने खेळाडू खेळत नाही आहेत. मात्र राहुल काटेचा विचार केला ना तर तो गायडन्स देखील देतोय गोलंदाजाला. पहिल्या 2 बॉलमध्ये 9 धावा गेल्यानंतर ओहो, चौथा डॉट बॉल. काय कमबॅक केलं स्वप्नील गायकवाडने. जयदीप 11 नितलस संघासाठी 3 ओव्हरचा खेळ संपला. आचल 11 गावदेवी घोटचा धावफलक, 1 गडी बाद, 38-38. जिथे 12व्या खेळाडू मस्त हाताची घडी तोंडावरती बोट, आपण म्हणतो ना शाळेमध्ये, मराठी शाळेमध्ये पोरांनो हाताची घडी तोंडावरती बोट ठेवा, तसं या ठिकाणी 12व्या खेळाडूंनी ठेवलं होतं. जसे काय 4 चेंडू डॉट गेले ना त्याचे हात सुटले झपाकन आणि टाल्या टाल्या टाल्या. म्हणजे हे क्रिकेट आहे, क्षणामध्ये तुम्ही सुखी, क्षणामध्ये तुम्ही कंगाल, म्हणजे दुःखी, काही होऊ शकतो. क्रिकेट अनिश्चिततेने भरला खेळ आहे. क्रिकेटला तुम्ही आधी भाकीतच करू शकत नाही आहे करणजी, कारण कोणती धावसंख्या तुम्ही विजयाची शाश्वती देऊ शकत नाही आहे. कारण अशी मॅच आपण पाहिली आहे ना, मी मुरबी आणि वळवलीची मॅच, या ठिकाणी फायनलची मॅच आपण वळपच्या मैदानावरती पाहिली. ओमकार पाटील हा स्ट्राईकवरती होता. जसं ओमकार पाटीलने स्ट्राईक सोडली, 12 चेंडूमध्ये 18 धावा, 12 चेंडूमध्ये 11 चेंडूमध्ये 12 धावा आल्या, 11 चेंडूमध्ये 12 धावा त्या ओमकार पाटीलला देखील होऊ दिल्या नाही आहे. म्हणजे क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे आणि तिथे वळवली संघ चॅम्पियन ठरला होता. जबरदस्त खेळ आपण पाहतोय, कारण क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, त्याच्यामध्ये कोणी तुम्ही भाकीते करू शकत नाही आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकत नाही आहे तोपर्यंत कोणता संघ जिंकला कोणता संघ पराभूत झाला हे भाकीतच तुम्ही करणं सोडून द्या. येस, ॲब्सोल्युटली राईट. गुडचं धावफलक ज्या वेगाने धावत होतं त्याला कुठेतरी मागच्या 4 बॉलवरती थांबवलंय. पुन्हा सुरुवात, म्हात्रेने मारलाय षटकार. शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली आणि बंदर केला वर पोरी जरा संपूर्ण दांडा. दांडा मजबूत धरलाय. मी म्हणेन चला रे रोशन, तुझी वेळ संपली, आता माझी वेळ आली रे, आता माझी वेळ आली. आणि लगेच निलेश म्हात्रेची वेळ आली. निलेश म्हात्रेने बघा कसा मस्त फटका टोकलाय, लगेच टाळ्या एका साईडला. आता 4 चेंडू डॉट झाले होते त्यावेळेला नितलास संघाने टाळ्या मारल्या, मात्र जसा काय निलेश म्हात्रे स्ट्राईकवरती गेला टाळ्या लगेच आल्या घोट संघाकडनं. हेच क्रिकेट आहे. बॉल अगेनिक तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. कधी या खेम्यामध्ये आनंद असतो, कधी त्या खेम्यामध्ये आनंद. आता आनंद जरूर षटकाराने घोटच्या पॅव्हलियनमध्ये आपण बघितलाय. मात्रे झेल उडालाय. राहुल काटे झेल खाली, झेल सोडणार नाही त्याला माहिती आहे. निलेश हा चांगला खेळाडू आहे, निलेश हा मोठा खेळाडू आहे. जर त्याचा झेल सोडला ना तर कुठेतरी पराभवाच्या छायामध्ये जावं लागेल. मात्र तसं काही घडलं नाही आहे. सुंदर सुरेख झेल टिपलाय आणि निलेश म्हात्रेची केली आली संपुष्टात. धन्यवाद चंदूदादा फुटाणे यांचं हे सुरेख संगीत आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश म्हात्रेचा विचार केला, निलेश म्हात्रेने किती धावा काढल्या? 5 चेंडू 12 धावा. सुरेख अशी धावसंख्या उभारली. नौका फलंदाज सचिन पाटील मैदानामध्ये गेलाय.
सचिनसाठी हा चेंडू सुरेख खेळलाय चेंडू नीटचा बॅट वरती चेंडू आला नाही. एक धावाली एकेरी धावण संघाची धावसंख्या उघडली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 गडी बाद 45 धावा स्कोअरवरती. 24 चेंडूचा खेळ आहे. 4 षटकांचा मॅच आहे. 4 षटकामध्ये जर विचार केला ना 50 प्लस झाल्या तर विजयाची शाश्वती तुम्हाला जवळजवळ 70 ते 75% असते. मात्र ज्या वेळेला तुमची फलंदाजी चांगली होते तितकी ताकदीची गोलंदाजी देखील दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला करावी लागते. जर फलंदाज या ठिकाणी धावा उभारणार आणि गोलंदाज ते धावा खर्च करणार मग तुम्हाला त्याला क्रिकेट म्हणत नाहीयेत. यस सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आलं. 2 धावा इथे पूर्ण करत आहेत. जर आता मोठे फटके येत नाही सिंगल डबलकडे देखील लक्ष द्यावं लागेल. 2च्या सहाय्याने धावसंख्या पुढे चालली आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय आचल 11 गावदेवी गोडचं धावफलक 47. 2 ओव्हर्समध्ये 29 वरती असणारे धावफलक थोडंसं आता कमी गतीने चाललंय. मी म्हणेन मागच्या ओव्हरमध्ये जो षटक 4 चेंडू डॉट खेळला ना तिथेच कुठेतरी स्कोर बोर्ड बंदावला. त्याचा चेंडू शॉर्ट पद्धतीचा चेंडू नीटचा बॅटवरती आला नाही. रोशनच्या एक धावाली. दुसऱ्या धावचा प्रयत्न तिकडे कोण आहे सचिन करत होता मात्र एकच धावाली. षटक क्रमांक 4 असेल. अंतिम षटक स्लोगरचं षटक मारामारीचं षटक हाणामारीचं षटक आणि शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवरती कोणता नंबर येईल टार्गेट सेट चेंडू असेल. टार्गेट किती धावांचं होते षटकार आला तर 54 होतील. बघूया षटकार चौकार एकेरी दुहेरी तिहेरी कोणता नंबर येतोय. नंबर आलाय 6 आणि 54. यस मागच्या मॅच मध्ये देखील असाच षटकार आला होता बरोबर ना. यस चला टॉस घेऊया आपण. हिमांशू इंटरप्राइजेस जय गावदेवी वळवली टीम संघनायक या आणि त्यांच्या समेत स्कायरा 11 व्हाल टीम. चला दोन्ही संघाच्या संघनायकाने लगेच टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये आपण यायचं. चला आपण टॉस घेऊया. हिमांशू इंटरप्राइजेस जय गावदेवी वळवली टीम आणि यस मनीष आलेला आहे आणि स्कायरा 11 वाल टीम या घनश्याम. तर टॉस उडवण्याच्या प्रक्रियेकडे आपण वळतोय. तर ज्यांच्या माध्यमातून आपण टॉस घेणार ते आमचे अतिथी पाहुणे आदरणीय एक उत्कृष्ट गायक. बरेचसे गाणी त्यांच्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण सातत्याने ऐकतो. आमचे फडकेपाड्याचे आमचे किशोर पाटील साहेब या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस घेऊया. घनश्याम बेस्ट ऑफ लक. वॉलोड टीम बेस्ट ऑफ लक. आपण टॉस घेऊया. आमचे किशोर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. बघा एका साईडला मोतीराम पाटील आहे दुसऱ्या साईडला नवनाथजी सालुंके आहे. ही जोडी आहे ना ही A1 जोडी आहे. या जोडीने खूप मेहनत घेतली आहे आयोजन घडवण्यासाठी मोतीराम दादा आणि नवनाथजी सालुंके. तर आपण किशोर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. कॉल कोणाचा असेल. वळवली संघाचा कॉल असेल. यस नवनाथ सालुंके कॉल आणि कॉल आलाय नवनाथजी सालुंके. तर वळवली संघ थांबा. किशोर पाटील साहेब आपल्याला विनंती करतो की आपण असं नसतो वा. तर वळवली संघ आपण नाणेफेकी जिंकलाय. तर निर्णय काय असेल. गोलंदाजी. वलवली संघ नाणेफेकी जिंकून गोलंदाजी या ठिकाणी आपण घेतली आहे. मात्र समोर यंग स्टार आपण वाल संघ पाहतोय. स्कायरा 11 वाल या नावाने आज टीम उतरले. व्हाईट कार्ड एंट्री मिळाली आहे. पहिलं मॅच त्यांची पाहिली असेल. सुरेख त्यांनी सामना जिंकलाय. उसाटणे संघाला त्यांनी पराभूत केला आहे. मात्र गोलंदाजी करत असताना वाल संघ कितीपर्यंत धावांवरती रोखणार. कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल. मात्र टीममध्ये काही चेंजेस. सेम टीम. धन्यवाद. तर घनश्याम नाणेफेकी आपण पराभूत झाल्यात. मात्र नाणेफेकी जिंकला असता तर निर्णय काय असता. क्षेत्ररक्षक. यस दोन्ही संघांना क्षेत्ररक्षकांना हवं होतं. मात्र आपल्या विपोजित निर्णय लागलाय. मात्र वळवली टीम आहे. बॅटिंग आली आहे. बॅटिंग करण्यानंतर 4 षटकामध्ये किती धावावरती म्हणजेच किती धावा या ठिकाणी ठेवणार आपण वळवली संघाच्या समोर. जेवढ्या जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न राहील
आम्ही त्या डिपेंड करू. मात्र टीममध्ये काही परिवर्तन नाही, सेम टीम. धन्यवाद. दोघांना आपण शुभेच्छा देऊया आणि दोघांची सेम टीम असेल. तर सत्कार घेऊया. गेले खाली का? यस सर, येऊ का तिकडे? चला, आपण काय घडतंय काय बिघडतं धावतो ऐकण्यासाठी पुन्हा एकदा करणजी कालन आणि अमित म्हात्रे यांचा गोड आवाज ऐकूया. अमित, एक इनिंग करा. यस, खूप मेहनत आहे. या घ्या. आणि बघा, इकडे षटकारांसाठी लागोपाठ जर 3 षटकार आले तर 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि सन्माननीय साईनाथ म्हात्रे फडकेपडा यांच्याकडून ही बक्षीस आहे, फक्त नितलज गावासाठी. नाही, अपोजिटला कसं लावणार आपण? फायदा नाही मला. आणि आमचे लोकप्रिय सिंगर किशोरबाई मात्र आपली सेटिंग पूर्ण चालू आहे. चला दादा, अभी भाई छोटी. और जीतने के लिए जो टारगेट है 54-55 का, इसका पीछा करने के लिए सोमट ने, मुझे लगता है जयदीप इलेवन नितलज टीम के दोनों सलामी बल्लेबाज पहुंचे, प्रतीक और राहुल. प्रीतम की पहली बॉल इस बार अच्छी बॉल थी, समझ नहीं सके. इस बार देखा जाए गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में, कोई रन मिलेगा नहीं है, डॉट गेंद. और क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है. पहला पावर प्ले चल रहा है, जो अचल इलेवन घोट टीम है जिन्होंने 54 रन इकट्ठा किया है, 55 का टारगेट. इस बार यहाँ देखिए अच्छी बॉल, लेकिन क्या विकेट कीपर की चतुराई देखिए. बॉलर पूरी तरह से इस बार देखा प्रतीक जो बल्लेबाज है सांगड़े, जिन्हें फंसा रहे हैं, वो गुडलेंस बॉल के ऊपर गेंद फेंक रहे हैं. वो गेंद को दिशा देने के लिए, जैसे हम कहते हैं ग्लांस करते रन अर्जुन रणतुंगा जी, उस तरह से वो करने गए थे. कदमों का प्रयोग किया, कवर के क्षेत्र में गेंद को धकेला है, लेकिन ड्राइव किया था, लेकिन फील्डर मौजूद है. ये डेमो था, और ये डेमो हमारे मस्कर साहब ने मुझे चेक किया, मुझे करना है ना, वो तैयारी है. और ये गेंद अंपायर वाइट, तो स्कोर आगे जा रहा है 2 रन, 2 पे स्कोर. प्रीतम, ओह, बैकवर्ड स्वेलर के ऊपर शानदार तरीके से बेहतरीन शॉट, गेंद हवाई यात्रा पे चली गई है. अंपायर इशारा, क्या छक्का? 6 रन, बघा किंमत आहे का छक्क्याना. और स्कोर आगे 8 पे स्कोर. अभी बहुत है, दिल्ली दूर है. अभी तो इस बार रन बन चुके 8. 55 का टारगेट. इस बार घूम के खेलने का प्रयास किया था, लेकिन मिस किया इस बार देखा जाए. और पूरी तरह से दबाव वाली ये गेंदबाजी करना पड़ेगा, क्योंकि इस ओवर की गेंदें बची हुई है आखिरी. अंतिम बॉल. शिवा गोंधड़ी इस टीम के अंदर अभी नहीं है खेलने के लिए, और आगे निकले, कदमों का प्रयोग किया, पुल किया. इस बार मिड विकेट के ऊपर गेंद चली गई है, और एक ही सिंगल, और स्कोर आगे जा रहा है
9 पे स्कोर 9 रन बगैर नुकसान पे इस बार देखा जाए जयदीप इलेवन नितलस टीम का स्कोर है। आने वाले 18 बॉल शेष और जीतने के लिए 46 रन चाहिए। 18 से 40 18 बॉल 46 रन टू विन जयदीप इलेवन नितलस टीम। तो सेकंड बॉलर कौन आएंगे देखना पड़ेगा। अंपायर देखिए, ओ माय गॉड वीरेंद्र सहवाग अंपायर, ये देखिए सर के बाल उड़ गए और टोपी पहनना पड़ेगा। और ये अनुभव कंघी है जो आपको तब में दे देती है जब आपके बाल गंजे होते हो। विनोद कांबले देखिए अंपायर के कान में बाली और वो सही दिख रहे हो, चेहरा भी स्किन पे ऊपर देखिए, उनका रुमाल उनका कलर बिलर से पैसा वसूल कॉम्पीट। और अंपायर की जोड़ी कैसे देखिए, एक मुसल है तो दूसरा वोकल है, बड़े मियाँ और छोटे मियाँ। मुन्ना गेंदबाजी ना, मुन्ना ना, ऐसी गेंदबाजी नहीं करने का। ये क्या और ये गलत थ्रो आया था, लेकिन वाइड +1 मिलेंगे 2 और स्कोर आगे जाएगा 11 खिलाड़ी अंदर खेलते तो 1000 दीवाने सीमा रेखा के बाहर मौजूद है। उन तमाम दर्शकों का स्वागत करना हमारा आद्य कर्तव्य है। लेकिन मुन्ना की ये गेंद आउटसाइड ऑफ स्टंप, बहुत ही खराब गेंद। पिछले मैच में नहीं थे लेकिन एक बार फिर से आ चुका है, इसीलिए शिवा गोंधली बाहर बैठे हुए हैं। मुन्ना ये कैच पकड़ो, विकेट के बाद छोड़ मत। गुड कैच, पहला झटका जयदीप इलेवन नितलस टीम को। बल्लेबाज चले नाम है प्रतीक सांगड़े, 1 रन बना के वापस डीजे। उठाने सब अपना एफर्ट देते हुए दे रहे हैं, लेकिन दुरुस्त है। और उन्होंने रतन बुआ ट्रॉफी में अपना ये डीजे बजाया, अपनी ऑपरेटिंग की। लेकिन हॅलो. सांग आमचे मामा संदीप मामा पाटील मुरबी हे कुठे असेल त्यांनी समालोचक कक्षामध्ये यायचं आहे. संदीप पाटील मुरबी. बिल्कुल संदीप सर, आप जल्दी आइए। लेकिन वो इधर ही कुछ आसपास होंगे, लेकिन जरूर मैच का आनंद ले होंगे, लेकिन जरूर आएंगे। लेकिन दूसरे बल्लेबाज मिस्टर साहिल दरे, जीतने के लिए जो टारगेट है मेरे हिसाब से इस बार देखा जाए 44 रन अभी भी चाहिए। मुन्ना और जड़ में गेंद जो जरूरत थी फुटवर्क का इस्तेमाल किया, स्टेप आउट हुए और गेंद को इस बार देखा लॉन्ग ऑन के क्षेत्र में ऑन ड्रॉ किया और एक सिंगल और स्कोर आगे जाएगा 12 पे स्कोर। 1 विकेट के नुकसान पे जयदीप इलेवन नितलस बनाम अचल इलेवन घोट के बीच टक्कर। अचल इलेवन घोट टीम ने 54 रन इकट्ठा किया, 55 का टारगेट। इस बार ये देखिए जोरदार प्रहार करने गए थे लेकिन सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ इसी बीच स्कोर आगे जा रहा है 13। किनारा लग चुका था, विकेट कीपर गलती कर चुके हैं। गेंदे शेष है, रन ज्यादा है। शॉर्ट बॉल, इसे कहते हलवा पूरी। अगर ना छक्का, अजून 2 आले की 3000। बघा कसा काम आहे, परफेक्ट नियोजन, करेक्ट कार्यक्रम। फक्त मारता आला पाहिजे, शॉट मजबूत मारता आले की बरोबर काम होतं। बाहेर तगड़ा मजबूत कड़ाकेदार ठोकुम ठोक। हाँ, कढ़ाई में तेल गर्म होता तो वड़ा छोड़ने को मजा आता है। फिलहाल छक्के के साथ स्कोर आगे जा रहा है 19। तर करण या ठिकाणी आपले नरेश शेठ ठाकूर इथून प्रस्थान करत असतात. त्यांच्या शुभ हस्ते आपण अमित म्हात्रे पेनझोये एक जबरदस्त समालोचक आहेत,
आणि त्यांनी आपल्याला 3 दिवस आपल्याला वेळात वेळ दिला. त्यांनी त्यांचा यथोचित मान सन्मान आपण घेतोय. तर मायचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन यथोचित मान सन्मान आपण नरेश शेठ ठाकूर ज्याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी एक बाईक पुरस्कृत झाले. ध्रुवी इंटरप्राइजेस स्टेट साहिल नरेश शेठ ठाकूर यांच्या शुभास्ते आपण नरेश शेठ ठाकूर यांच्या शुभास्ते आपण अमितचा यथोचित मान सन्मान घेतोय. कुठे हां सालुंके सर. यस ना आम्ही ते एक मॅच करणार आहे. तर मॅचमध्ये जाऊया. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला घोट नितलस फाईट करतो. चला आमचे निखिल कुठे आहेत? या निखिल. घोट संघाचं मी म्हणेन खऱ्या अर्थानं घोट संघ थोडंसा या मॅचमध्ये आपलं वर्चस्व स्थापित करत असताना पाहतोय. किती षटक झाले? 12 चेंडू आणि 35 धावसंख्येची आवश्यकता. स्क्रीनवरती पाहू शकता. 12 चेंडू 35 धावा. धावसंख्या जर विचार केली ना तेवढी मागणी नाही आहे. मात्र हे फटके मोठे मोठे फटके खेळावे लागतील. असे मोठे फटके खेळेल कोण हा मोठा प्रश्न आहे. हे अमिती आहे. प्रीतम पाटील आणि योगेश या दोन्ही गोलंदाजाचा विचार केला तर धावा खर्च केल्या दोन्ही गोलंदाजाने आत्तापर्यंत 20 धावा आणि येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी त्यामध्ये 35 धावसंख्येची आवश्यकता. देखिए 35 रनों की जरूरत है और इसी बीच हमारे सम्माननीय अध्यक्ष संदीप पाटिल साहब उन्होंने इशारा दिया है कि जब तक आखिरी बॉल इस मैच टूर्नामेंट का ख़त्म नहीं होता तब तो विश्वनाथ मस्कर साहब जी ने कह दिया यहाँ से हिलने की कोई कोशिश भी नहीं करेंगे. लेकिन यहाँ आक्रमण करना पड़ेगा. बंदूक से गोलियों की बौछार करना पड़ेगा. हाथ गोले बाहर और आग के गोले मैदान से बाहर जाना चाहिए. और करण सर आपके साथ बहुत बड़ा मजा आया और आपका टैलेंट आपकी बुद्धि और ये क्या है बुद्ध बनना गए थे बुद्ध बनाकर वापस इसी के साथ बल्लेबाज गौन. और बड़ा मजा आया आज के दिन में. मुझे लगता है हमने करण सर का सुना है बना नज़दीक से भी है लेकिन आज आमने सामने बैठकर हमने बहुत कमेंट्री का आनंद लिया लुत्फ लिया. क्योंकि गावस्कर साहब जी का एक वाक्य है जब वीएस लक्ष्मण साहब कमेंट्री कर रहे थे ना तो वीएस लक्ष्मण साहब जी ने कह दिया कि सनी भाई आप आकाश जी चोपड़ा सिद्धू पाजी दीप दास गुप्ता जब कमेंट्री करने के लिए होता है तो बेहतर मज़ा होता है. तब गावस्कर साहब जी ने एक बात कही थी ऐसी कोई बात नहीं लक्ष्मण तू भी अच्छी कमेंट्री कर रहा है और कमेंट्री ये संगीत है और संगीत के तौर के ऊपर लोगों का मनोरंजन करना यह हमारा फर्ज है और हमने सभी का दिल जीता है. और देश भर देखिए हमारे सचिन सेठ चौधरी साहब वलवली गांव के जबरदस्त टैलेंट व्यक्तिमत्व वो मैच को देख रहे हैं उनकी तरफ से भी हार्दिक शुभकामनाएं है. तो हमारे इस विश्वनाथ सेठ साहब इनके जन्मदिन के तौर के ऊपर एक जबरदस्त तबला वादक रायगढ़ भूषण पुरस्कार सम्मानीय श्याम चौधरी साहब इन्होंने ढेर सारी शुभकामना दी है. तो चौधरी साहब आपका भी हार्दिक हार्दिक स्वागत. आपकी ढेर सारी शुभकामना हमने हमारे सम्मानीय विश्वनाथ सेठ मस्कर साहब इनके पास पहुंचा दिया वो भी खुश हो गए. आपका हार्दिक स्वागत. लेकिन इस बार मार चाहिए हमला चाहिए और एक बार फिर से इस बार देखिए गेंदबाजी लाजवाब चल रही है. और सम्माननीय हमारे हर्षन चौधरी साहब वलौली गांव के एक जबरदस्त खिलाड़ी और शानदार व्यक्तिमत्व हमारे गोवर्धन दादा पालेकर हमारे महेश जी पालेकर और पूरी तरह से अच्छा ये पर हमारे राजेश जी म्हात्रे भी शानदार तरीके से. लेकिन यहाँ गेंदबाजी घातक चले हमारे एक बेहतरीन कप्तान शानदार खिलाड़ी महेंद्र दादा पाटिल हमारे लालिया भाई विनोद जी म्हात्रे सभी का हम स्वागत कर रहे हैं. लेकिन फिलहाल मैदान के अंदर ठंडापन नहीं चाहिए.
संदेश पाटिल साहब नागांव के स्वराज इंटरप्राइजेस के मालक, उनका भी हम हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे हैं। जो संदीप जी पाटिल, उनका भी हम हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे हैं। हवा में जरूर गेंद है, जो स्वराज इंटरप्राइजेस के इस बार का मालिक है। रनर का मौका, फंस गया। देखिए अपने पैरों के ऊपर कुल्हाड़ी मारी, अब पछताए होते क्या जब चिड़िया चुग गई खेत ठोक दीजिए। फोर्टी 43 आए थे वलवली के खिलाफ। ये कुछ भी हो सकता है, असंभव को संभव बना सकता है, लेकिन बनाने वाला गदाधारी भीम चाहिए। नहीं तो वो इकास और गोइन हला 7 बजे आए हुए हैं, डायरेक्ट ग्राउंड है किधर पता नहीं, ना देखते मैच। उन्होंने जिंदगी में कभी शॉट मारा भी नहीं। केला, हाँ केला। ये हमारे रायगढ़ भूषण पुरस्कार का सम्मानित एक जबरदस्त तबला वादक सम्मानीय श्याम चौधरी साहब, इन्होंने ढेर सारी शुभकामना दी है विश्वनाथ सेठ स्वामी के जन्मदिन के तौर के ऊपर, तो उनका हार्दिक हार्दिक स्वागत। और उनकी तरफ से इनाम भी आया है लगता है कमेंट बॉक्स के लिए। आणि नुकतंच ज्यांचा आपण सन्मान केला, एक प्रसिद्ध डिस्क जॉकी डीजे रॉकर्स आहे आपले फडकेपाडाचे मंगेश दादा पाटील, मंगेश दादा खंडागे, आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत। यानंतर साईनाथ दादा पाटील यांचाही सन्मान होईल। साईनाथ दादा मात्रे या आपण या, आपलाही सन्मान करण्यात येईल। और देख यस पंचकृषीतील मात्र आमचे पहिले डीजे वाले, त्यांचा सन्मान, पहला पहला प्यार। और ये देखिए बल्लेबाज गॉन। मुझे ये लग रहा है कि गोई निकास के बाद ये जा रहे बाहर, लगता है नितलस टीम बैकफुट पर आई। शुक्रिया शुक्रिया पुराने साहब, थँक यू। यानंतर गायक राज पाटील यांचा आपण सन्मान करणार आहोत। ये देखिए अभी चौथी चाहिए, कठिन नहीं। ये देखिए इस बार देखा जाए स्लॉग हिट करने गए थे लेकिन संपर्क नहीं, 3 गेंद बाकी औपचारिकता मैच में जीत। हम एक ऐसे कि अचल 11 घोट टीम अपने जेब में डालने के तैयार है। भाऊ परीक्षा संपल्या अभ्यास करून काय फायदा हो, काहीच नाही। साप गेल्यावर काटे आणून उपयोग काहीच नाही। तुम्ही अगोदर मारा, आता कितीतरी केला तरी फायदा नहीं। चौका आया है, दिया बुझने के बाद तेल डाल के कुछ फायदा नहीं है। मारना है शुरू से मारो, लेट मत मारो। ये इस बार देखा जाए अच्छी बॉल थी लेकिन ऑन साइड के ऊपर दिशा देने गए थे और एक सिंगल के साथ स्कोर लेग बाई के रूप में। और लगता है यहाँ जयदीप इलेवन नितलस टीम बाहर जाने का सिग्नल उन्हें मिल रहा है।
और 101% इस बार देखा जाए ये जीत कृष्णाबाई कितने रनों से हार जीत की है? 28 रनों से बड़ी जीत हार जीत। पहाड़ों से जो टकरा जाए उसे तूफान कहते हैं और तूफानों से जो टकरा